तर मित्रांनो त्याची एक सिस्टीम आहे की आपल्याला अमाऊंट सिलेक्ट करायची आहे की 200 प्लसची आपल्याला बुकिंग हवी आहे का, 150 प्लसची, 100 प्लसची अशी बुकिंग हवी आहे का. आणि ते ऑप्शन मित्रांनो ते सांगते की 200 प्लस ते 800-1000 रुपयापर्यंत तुम्हाला बुकिंग भेटणारच होणार नाही. ते ऑटोमॅटिक ऑटो क्लिकर कसं घेतं तसं ते 200 प्लसची ट्रिप ऑटोमॅटिक उचलतं. अशी पण सिस्टीम आली आहे मित्रांनो मार्केटमध्ये. तर आता ब्लॅक जो पट्टा येत होता थोडासा नॉर्मल सगळ्यांना माहित असेल, जेव्हा वापरतात त्यांना सर्वांना माहित असेल, जो ब्लॅक पट्टा येत होता तो पूर्ण गायब झालेला आहे. म्हणजे डायरेक्टच झाली की आता डायरेक्ट ट्रिप येणार. भावांनो तुमची ही जर ओलाची बुकिंग जर ऑर्डर होत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसंच उबेर आणि रॅपिडोवरती पण आपण पाहणार आहोत की जे स्टुडंट राईड बुकिंग आहे त्या कशा ऑफ ऑन करायचे आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला मित्रांनो. सकाळचे 7 वाजलेत आणि घरी मस्त दूध बिस्किट घेऊन चाललोय. तर साईडला दिसत असेल मित्रांनो की एक ब्लॅक पट्टी येत आहे, त्याच्यामुळे तुमची ट्रिप जी आहे ती लेट ऍक्टिव्ह होते. त्याच्यामुळे 1 ते 2 सेकंद लेट ऍक्टिव्ह होतात, त्यामुळे वादळ होते. त्याच्यामुळे आपल्याला जी ब्लॅक पट्टी आहे ती पूर्ण घालवायची आहे. तर त्याविषयी सेटिंग सांगतो मित्रांनो तुम्हाला थोडीशी. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर समजलं नसेल तर कमेंट करा. मध्ये जायचं मित्रांनो तुम्हाला. सेटिंग मध्ये गेल्यानंतर पाहू शकता तुम्ही असं आपलं पेज ओपन होतं. तर स्क्रोल करायचं असं खाली तर इथं दिसत असेल तुम्हाला शॉर्टकट अँड असेंब्ली म्हणून. शॉर्टकट्स अँड असेंबिलिटी. तर ठीक आहे, त्याला टच करायचं आपल्याला. टच केल्यानंतर खाली परत स्क्रोल करायचं मित्रांनो. सगळ्यात शेवट दिसत असतं तुम्हाला असेंबिलिटी. तर त्याला पण टच करायचं मित्रांनो. टच केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता बरेच ऑप्शन आहेत त्यात. तर मेन म्हणजे 1 2 3 4 नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसत असेल कलर अँड मोशन म्हणून. तर कलर अँड मोशन मध्ये जायचंय तुम्हाला आणि तिथं गेल्यानंतर पाहू शकता तुम्ही हे ऑप्शन आहे रिमूव्ह ॲनिमेशन्स. तर त्याला ऑफ असेल तुमचं त्याला ऑन करायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहिला असेल ऑन करायचं आहे तरच हे तुम्हाला सेटिंग लागू होईल ओलाला. तर हे ऑन राहू द्या आणि परत बॅक जाऊया. पाहिलं असेल तुम्ही जी ऑफ सेटिंग होती त्याला ऑन केलेलं आहे आपण आणि ऑन केल्यानंतर आता साईडला दाखवतो तुम्हाला ती ट्रिप कशी येत आहे. ब्लॅक जो पट्टा येत होता थोडासा नॉर्मल सगळ्यांना माहित असेल, जेव्हा वापरतात त्यांना सर्वांना माहित असेल, जो ब्लॅक पट्टा येत होता तो पूर्ण गायब झालेला आहे. म्हणजे डायरेक्टच झाली की आता डायरेक्ट ट्रिप येणार. तर अशी ओलाची सेटिंग होती मित्रांनो. तसंच रॅपिडो बद्दल थोडीशी माहिती देतोय मित्रांनो तुम्हाला. तर रॅपिडो आपण ओपन केलेला आहे. तर थ्री डॉटला टच करायचं आहे मित्रांनो आणि खाली पाहू शकता तुम्ही सर्व्हिस मॅनेजर म्हणून आहे ऍक्टिव्हेशन स्टेटस. तर त्याला टच करायचं आहे. सर्व्हिस पॉज टाइम आहे स्टुडंट ॲटो. पाहू शकता स्टुडंट ॲटो स्टार्ट जर करायचं असेल तर स्टार्ट आणि ओके गो इट चालू झालेली आहे तुमची. स्टार्ट आहे का स्टुडंट ॲटो स्टार्ट झालेला आहे आणि ॲटो पार्सल पण आपण चालू करून घेऊया. हे वरील ऑप्शन त्याला मेसेज पण येत आहेत. तर मला स्टुडंट ॲटो नकोय, स्विच ऑफ पण करता येतं. रिझन सांगू शकता लो पे आउट आणि त्याला कन्फर्म करायचंय. तर तुम्ही पाहू शकता परत ते ऑफ झालेलं आहे. स्टुडंट ॲटो म्हणून जे आहे ती ऑफ केलेली आहे मी. तसंच आता उबेरचं पण पाहूया. तर भावांनो उबेरचा विषय असा आहे की उबेर अजून स्टुडंट राईड विषयी ऑप्शन काही दाखवत नाहीये आणि ऑन ऑफ करायचं जे ऑप्शन आहे ते अजून त्यांच्यात अपडेट झालेलं नाही. तर काही डिव्हाइस मध्ये झालं असेल तर ते पण सांगू शकता आपल्या कमेंट मध्ये की कुठल्या सेटिंग मध्ये जाऊन कुठे काय काय करायचं आहे ते पण कमेंट करून सांगू शकता तुम्ही. तर कमेंट नक्की करा मित्रांनो ज्याच्याकडे असेल ते. माझ्यात तर अजून दाखवत नाही ऑन ऑफ स्टुडंट राईड करायचं. स्टुडंट राईड माझं म्हणणं आहे तर स्टुडंट राईड जे आहे ऑन राहू द्या. परंतु कस्टमर जवळ जर गेला तुम्ही जर स्टुडंट असेल तर त्याचा आयडी चेक करा. तर ठीक आहे, स्टुडंट जर नसेल तर तुम्ही मीटर प्रमाणे घेऊन जाऊ शकताय किंवा त्यांना कस्टमरला अगोदरच कॉल करा शक्यतो की तुम्ही स्टुडंट आहात का, किंवा तुमचं स्टुडंट जर नसेल तर तुमच्याकडून स्टुडंट राईड बुक करण्यात आलेले आहे, भाडे हे मीटर प्रमाणे होईल असे सांगा. तर माझं असं वैयक्तिक मत आहे, दुसऱ्यांचं नाही सांगत मी, की तुम्ही जर स्टुडंट राईड घेऊन जात आहात तर मीटर प्रमाणेच घेऊन गेली पाहिजे. कारण मित्रांनो जे उबेर राईड किंवा ओला राईड जे बुकिंग करतायत स्टुडंट राईड जे आहे रॅपिडो वरती ते बुक करतायत ते चांगल्या घरातलीच असतात. जर मिडियम घरातली किंवा गरीब असेल तर ते शेअरिंग रिक्षाने जातात.
शक्यतो ओला उबेर करून जाणारे हे चांगली परिस्थिती आहे. आता आम्ही सूट द्यायची. गरीब लोक आहेत, ठीक आहे, आम्ही समजू शकतो गरीब आहेत, चला ठीक आहे, 10 रुपये कमी द्या, 20 रुपये कमी द्या. परंतु चांगल्या मोठ्या मोठ्या घरचे लोक, त्यांचे मुलं शाळेत जातात ओला उबेर बुक करून, तर ते त्यांना का ऑफर द्यायची, का त्यांचं बिल कमी करायचं, असं वैयक्तिक माझं म्हणणं आहे. बाकी तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्हाला काय करायचं आहे. गोष्ट सांगायची राहून गेली मित्रांनो, की बरेच जण कमेंट करत होते मला की मोठी जी बुकिंग आहे 200+, 700, 800, 500, 400 अशा ज्या बुकिंग येत आहेत, त्या आपली पापणी लवते त्याच्या अगोदरच गायब होत आहेत, एवढ्या फास्ट कशा होत आहेत. तर मित्रांनो, त्याची एक सिस्टीम आहे की आपल्याला अमाऊंट सिलेक्ट करायची आहे की 200+ ची आपल्याला बुकिंग हवी आहे का, 150+ ची, 100+ ची अशी बुकिंग हवी आहे का. आणि ते ऑप्शन मित्रांनो ते सांगतंय की 200+ ते 800-1000 रुपयापर्यंत तुम्हाला बुकिंग भेटणारच, होणार नाही. ते ऑटोमॅटिक ऑटो क्लिकर कसं घेतं तसं ते 200+ ची ट्रिप ऑटोमॅटिक उचलतंय. अशी पण सिस्टीम आली आहे मित्रांनो मार्केटमध्ये, पण मी ती घेतलेली नाहीये कारण ते सिक्युअर नाहीये. कारण त्यांनी काही पण होऊ शकतं, तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं, तुमचं काही पण होऊ शकतं, त्याच्यामुळे मी पण घेतलेली नाही ती. तर बरेच जण यूज करतायत. हा, ज्याचं ओला उबेरला किंवा अकाउंट मध्ये बॅलन्सच नाहीये काहीच, ते वापरू शकताय तुम्ही. त्याची पण सिस्टीम आहे. जर त्यांना कोणाला चालू करायचं असेल अशा गोष्टीचं, तर मला उद्याच्याला भेटू शकताय. रविवारी तुम्ही मला मोशीमध्ये आल्यानंतर मेसेज करू शकताय किंवा कमेंट मध्ये करून सांगा मला की मोशीत ज्यांना यायचं त्यांना मी ऍड्रेस देतो, तिथे येऊन तुम्ही चालू करून घ्या. त्याला काही थोडासा खर्च आहे मित्रांनो. खर्च पण सांगतो तुम्हाला की 8 दिवस जर वापरायचं असेल तर 200 रुपये खर्च आहे, महिनाभर वापरायचं असेल तर 400 रुपये खर्च आहे. पण ते ऑटोमॅटिक 150-200+ ऑटोमॅटिक ट्रिप उचलतं. पण मी घेतलेलं नाही कारण की आपलं अकाउंट त्याला ऍड केलेलं असतं, हॅक होऊ शकतं, काही पण होऊ शकतं, थर्ड पार्टी आहे त्याच्यामुळे मी घेतलेलं नाही ते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकताय आणि रविवारी कुठे भेटायचं हे पण सांगू शकतो, तेवढ्या वेळेत तुम्ही भेटून चालू करून घेऊ शकताय. तर ठीक आहे मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, अजून काही ओला उबेर विषयी कुठलीही समस्या असेल तुम्हाला गाडीविषयी तर मला कमेंट मध्ये विचारू शकताय. तर भेटूया असेच इंटरेस्टेड माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.